गुड मॉर्निंग। मैं मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर, डायरेक्टर टू संबोधि करियर एकेडमी, ठाणे वेस्ट ब्रांच, मुंबई रीजन। एंड 20 मई टू 25 मई 2025 हम लोगों ने एक अवेयरनेस के लिए और स्टूडेंट्स को मोटिवेट करने के लिए एनडीए एंड एनए फाउंडेशन कोर्स लिया था, जिसमें मेरे पास मानखुर्द गोवंडी रीजन से अमीन जावेद शेख, ये 12th स्टैंडर्ड के स्टूडेंट है, महात्मा गांधी विद्यालय में पढ़ते हैं, और उनकी जो माँ है तस्लीम शेख, उनको खुद लेके आते थे और बहुत ही सिंसियरली इन्होंने सेशंस अटेंड किए हैं। तो 20 मई टू 25 में यहाँ पे ठाणे ब्रांच में आना, और एट द सेम टाइम पूरे महाराष्ट्र से, इनफैक्ट हिमाचल प्रदेश से भी स्टूडेंट थे। तो आमीन, आपको क्या लगता है, क्या आपको मिला डिफेंस फोर्सेस के बारे में, एनडीए के बारे में क्या जानकारी मिली, और आप क्या सजेस्ट करना चाहोगे, और आपका खुद का एम इसके बाद क्या रहेगा, प्लीज़ बताइए। मैं अभी 12th में अपीयर हुआ हूँ। मैं यहाँ संबोधि करियर एकेडमी क्लास में एनडीए की प्रिपरेशन के लिए आया हूँ। अभी 1 मंथ में क्लास चालू हो जाएगा प्रिपरेशन का, एनडीए का। तो मुझे एनडीए करके नेवी फोर्स में जाना है, इसीलिए मैं यहाँ पे एनडीए करने आया हूँ संबोधि करियर एकेडमी। आपको ये 6 दिन में क्या लगा, मतलब कुछ मिला आपको? 6 दिन के ओरिएंटेशन में अच्छे नॉलेज मिले, जो मेरे को बात पता नहीं थी वो भी पता चली। अभी सब नई बात सुना हूँ मैं इधर पे भी। ओके मैडम तस्लीम जी, आपको क्या लगा है, मतलब एज अ पेरेंट आप क्या कहना चाहोगे? मुझे भी बहुत अच्छा लगा, इसीलिए मैं उसे रेगुलर लेके आ रही थी। और जो मुझे भी नहीं पता था वो मुझे भी पता चला कि यहाँ पे क्या क्या कोर्सेज हो रहे हैं, और अच्छे तरीके से आप लोगों ने सब बताए, पढ़ाई भी अच्छे से की है। बाकी पेरेंट्स को आप क्या सजेस्ट करना चाहोगे, क्योंकि एनडीए के बारे में महाराष्ट्र में खास करके गाइडेंस नहीं है, तो बाकी पेरेंट्स को आप क्या सजेस्ट करोगे? हाँ, महाराष्ट्र हो या ऑल इंडिया से जो भी स्टूडेंट्स है। आप लोग भी यहाँ पे आए और सर के पास में क्लासेस ले, ये अच्छा सिखाते हैं, और मेरे बेटे को भी बहुत कुछ नॉलेज मिला यहाँ से, तो मुझे भी नॉलेज इधर से बहुत कुछ मिला है। आगे मैं भी आप लोगों से यही कहूँगी कि आप लोग भी संबोधि क्लासेस में, एकेडमी में ज्वाइन हो, और बोरकर सर से आप मिले, बात करें। थैंक यू वेरी मच। और बहुत बहुत आपके लिए मैं चाहता हूँ कि आमीन शेख जो है, हमारा जो स्टूडेंट है, वो आगे चल के देश के फौज में कमीशन रैंक ऑफिसर के तौर पे, बिल्कुल उसका जो ड्रीम है, इनफैक्ट जितने भी मेरे स्टूडेंट्स हैं जिनका ये ड्रीम है, उनके लिए हम पूरी तरह से सपोर्ट करेंगे। ऑल द बेस्ट। ओके और जो सेशंस है हमारे रेगुलर सेशंस विद इन ए वीक में स्टार्ट होंगे, 1 महीना नहीं है उसको। थैंक यू, या ऑल द बेस्ट। हमारे मतलब काफ़ी सारे जो स्टूडेंट्स हैं, उन्होंने जो यहाँ पे ज्वाइन किए थे, नागपुर, अमरावती, यवतमाल, वर्धा, अकोला, चंद्रपुर डिस्ट्रिक्ट, मेजॉरिटी स्टूडेंट्स तो विदर्भ से थे, और महाराष्ट्र के फिर अन्य जो विभाग है, पुणे, कोल्हापुर और मुंबई के कुछ रीजन से। तो यहाँ पे हमारा स्टूडेंट है मुंबई से, चेंबूर से आता था। काय नाव तुझं? मंथन संतोष ब्रीद. मंथन संतोष ब्रीद. आता कुठल्या स्टँडर्डला आहेस? मी आता 11वीत जाईन. हाँ, 11वी मध्ये जाणार आहे तो. एंड ही ऑल्सो अटेंडेड ऑल द सेशंस. उसने भी पूरे सेशंस क्लासरूम और कुछ ऑनलाइन में अटेंड किए हैं. उसके जो अंकल है राणे साहब, उन्होंने उसको मोटिवेट किया, सपोर्ट किया. सो राणे साहब को भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ, कि क्योंकि क्या होता है कि हमारे परिवार में जो बच्चे होते हैं जिनको गाइडेंस नहीं रहता या सपोर्ट सिस्टम नहीं रहती, उनको सपोर्ट देना, ये एज अ अवेकन गार्जियन, एज अ अवेकन पेरेंट हमारा बहुत इंपॉर्टंट इसमें रोल होता है. सो मंथन, कैसे लगा, कसं वाटलं तुला? मराठीत बोलू शकतो. इथे शिकणं खूप चांगलं वाटलं मला. जे मला माहिती नव्हतं, म्हणजे एनडीए मला खरं तर माहितीच नव्हतं काय. नंतर माझ्या मामाने मला फोन केला, एनडीए असं हे कोर्स आहे. नंतर इथे संबोधि अकॅडमी कोचिंगमध्ये, करिअर कोचिंगमध्ये मला समजलं एनडीए काय असतं, एनडीए स्टेप काय असतात, ते मला सगळं इथूनच समजलं. तुला आता रिटर्न एक्झाम काय असते, एसएसबी काय असते नीट कळलेलं आहे? हां, ओके. म्हणजे आणि क्वालिफाय होण्यासाठी मार्क्स कसे असतात, डिस्ट्रीब्युशन कसं असतं, फिजिकल फिटनेस कसा, आता तू फिजिकली एकदम फिट आहेस. ओके. ऑब्स्टॅकल्स काय असतात रिटर्नमध्ये, है ना, या सगळ्या गोष्टी नीट आल्यात, कळलेल्या आहेत. हो. ओके, तर तू इथून पुढे याच्यावरती पूर्ण फोकस करशील, अधिकारी बनशील. हो. किती % वाटतं की तुला होणार आहे आपण अधिकारी? माझं आता ड्रीमच झालंय.
ट्रिमर झालंय हां. म्हणजे 100% पेक्षा जास्त. हां. म्हणजे 100% एफर्ट्स घ्यावे लागतील. मी माझे एफर्ट्स पूर्ण देणार तिथं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके, सो ऑल द बेस्ट म्हणतात अँड थँक्यू व्हेरी मच. Thank you. राणे साहेब तुम्हाला बोलायचं आहे? नाही ओके चलो ये. व्हिडिओ पाठवली तब्येतीला हे म्हणून. हा ती व्हिडिओ करून पाठवायला होते घरी. ओके ओके ठीक आहे. तुला काय बोलायचं आहे? तुला बोलायचं आहे की आता या एका सेशनबद्दल ये पटकन ये. या सो सगळ्यात महत्त्वाचं की रेग्युलरली पॅरेंट्स आलेत क्लासमध्ये लांबून लांबून मुंबईच्या वेगवेगळ्या विभागातून आणि मुंबईमधून सुद्धा अनेक पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पण सेशन्स केले. तर अथर्व अंबरनाथवरून आलाय. अथर्वचं आधीचं काय म्हणतात त्याला एम माझ्याकडे जो आला याचं बॅकग्राउंड पूर्ण फॅमिलीचं आर्मीचं आहे. तो इनका पूरा बैकग्राउंड पूरी फैमिली आर्मी में है, लेकिन पापा की ऐसी इच्छा थी कि अभी थोड़ा सा डिफरेंट होना चाहिए. सो ही 1 month बैक एंटायर फैमिली मेट मी एट माय ठाणे ब्रांच एंड हिज टार्गेट वॉज टू गो फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. IAS बनायचं आहे त्याला. आताही ते टार्गेट आहेच, बट ॲट द सेम टाइम त्याला थोडंसं वाटलं की चला CDS म्हणजे NDAची आपण तयारी करायची, म्हणून तो आजच्या सेशनमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं. म्हणून मंथनसाठी अथर्वसाठी खरं तर मी रिवाईज केलं पूर्ण सेशन. अथर्व आणि आणखी काही स्टुडंट्स होते जे नव्यानेच जॉईन झाले होते, 1-2 सेशन, त्यांना मी अलाव केलं. अथर्व काय वाटतं तुला? ॲक्च्युली मला तर काही माहिती नव्हतं NDA अँड सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल. सरांनी खूप चांगल्यापणे एक्सप्लेन केलेलं आहे. NDA काय असतं, सिव्हिल सर्व्हिस काय असतं, त्याची प्रोसिजर काय आहे. आणि इव्हन सरचा पण बॅकग्राऊंड त्यातच आहे, सो त्यांना पण खूप तेवढी नॉलेज होती त्या सर्व गोष्टींबद्दल आणि त्यांनी नीट एक्सप्लेन करून सांगितलं. मी तर पहिल्या दिवशी आहे माझा ऑफलाईन क्लास, बट स्टील नॉलेज चांगली दिली सरांनी NDA बद्दल. तुला आता नेमका तुझा फोकस कशावरती, म्हणजे पहिले NDA क्रॅक करायचं नंतर सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचं असं आहे? कारण तसं व्हायला लागलं आता. म्हणजे आता रिसेंटली आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये जे कमिशन रँक ऑफिसर्स ह्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात, शॉर्ट सर्व्हिस आणि परमनंट सर्व्हिस. मी ते आधी सांगितलं होतं. तर काही लोकांनी शॉर्ट सर्व्हिस म्हणजे 14 वर्षाची सर्व्हिस वगैरे करून ते लोक आता IAS पण बनलेले आहेत. एक गुजरात कॅडरला एक अधिकारी आहे की जे एका लेवलला जाऊन त्यांनी नंतर सिव्हिल सर्व्हिसेस ऑप्ट केला. तर दोन्ही पण पॉसिबिलिटी आहे. आय विल ट्राय टू फुलफिल युअर बोथ द ड्रीम्स. आपण पहिले NDA क्रॅक करू, ओके, आणि नंतर मग NDAतून तू शॉर्ट सर्व्हिस कर. 14 वर्षाची 10 वर्षाची सर्व्हिस नंतर 4 वर्षाचा ऑप्शन असतो परत कंटिन्यू करण्याचा किंवा रिटायरमेंट घेता येतं. आणि म्हणजे तुम्ही आर्म फोर्सेसचे अधिकारी असाल तर तुम्हाला एजचं रिलॅक्सेशन असतं, हे पण लक्षात ठेवा. ओके, तर त्याच्यामुळे ट्राय युअर बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच. अंबरनाथवरून आलेला आहेस. फक्त आता डिसिजन घ्यायचा. सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की आता सगळं केलंय, फक्त डिसाईड करून कामाला लागावं लागेल. ते उगाचच काहीतरी चांगला मूव्ही होता आणि मग त्या मूव्हीचे छान रिव्ह्यूज दिले आणि दुसऱ्यांना सांगितलं की पिक्चर बघा, तर याला अर्थ नाही आहे. आपल्याला काम करावं लागणार आहे, कारण आपल्याला नवीन पिक्चर बनवायचा आहे जो तुमच्या स्वतःशी असोसिएटेड असेल. बरोबर ना? अथर्व काय नाव तुझं पूर्ण? हां, अथर्व विक्रम गायकवाड हे नाव मला आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्सचा कमिशन रँक ऑफिसर म्हणून दिसलं पाहिजे. ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सगळ्यांचा. थँक्यू. आणि ज्यांना कुणाला संबोधी करिअर अकॅडमी ठाणे वेस्ट ब्रांच जी अगदी स्टेशनला लागून आहे, इथे एनरोल करायचं असेल, आपण NDA अँड NAच्या बॅचेससाठी 10वी 11वी 12वीचे स्टुडंट्स एनरोल करू शकतात. संबोधी करिअर अकॅडमीचा रेग्युलर नंबर 9920745794 हा आहे. 9920745794. तसंच 8108016455 आणि जस्ट स्टेशनला लागून अमृत प्लाझा बिल्डिंगमध्ये 2nd फ्लोअरला संबोधी करिअर अकॅडमी आहे. अलॉंग विथ आणि NDAची प्रिपरेशन 10वीमध्येच करायला पाहिजे किंवा ॲट द मोस्ट 11वीमध्ये. 12वी नंतर चान्स राहत नाही. 18.5पर्यंत एज लिमिट क्रॉस होऊन जाते. त्याच्यामुळे नंतर मग करायचं असेल तर डिफेन्स फोर्सेसमध्ये ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती CDSCचा एक ऑप्शन असतो आणि आपल्याकडे NDA, CDSC, FCAT, त्याच्यानंतर UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसचे असिस्टंट कमांडंट, MPSC, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, इंटेलिजन्स ब्युरो सगळ्याच एक्झामसाठी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग होतात. त्यासाठी तुम्ही जॉईन करू शकता. सर्व बॅचेस यावर्षी म्हणजे दरवर्षी मे आणि जूनमध्ये सुरू होत असतात. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.